मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकाठचे 10 मिनिटाचे भाग पाहताय ना. दररोज संध्याकाळी झोपताना 10 मिनिटं पहा, मन प्रसन्न करा. पहा की डिग्रजच्या कृष्णाकिनारी काय घडते. आता डिग्रजच्या कृष्णाकिनारी ही सीझनला घेतली जाणारी 3 पिकं आहेत: हळद, हरभरा आणि गहू. मागे तुम्हाला दिसतोय तो ऊस आहे आणि या ठिकाणी शाळू केलता वैरणसाठी. ते सुरुवातीला थोडा भाग आहे की काका आपल्यासोबत जे असतात ते शाळू वैरण म्हणून काढा येतात. मी खिडकीतून त्यांना पाहिलं. आणि त्याच्यानंतरचे भाग आहेत, मी एका गहूवर नुसता अर्धा तासाचा व्हिडिओ करू शकतो किंवा नुसतं हरभऱ्यावर किंवा हळदीवर, पण तसं न करता फक्त 10 मिनिटाचं मी तिन्ही पीक कव्हर करून टाकलेत. कारण की व्हिडिओ माझ्याकडे टाकायला भरपूर शिल्लक आहेत. जे लोक लेंदी व्हिडिओ बनवतात, कारण त्याच्यात कंटेंट कमी असतो, म्हणून माझ्याकडे कंटेंट भरपूर आहे मित्रांनो. त्यामुळे मला पटपट लवकर संपवावं लागतं. 3 पिकं ही संपवतो या 10 मिनिटात. आणि उद्या पहा, तुम्हाला तर माहित आहे, घोड्याला कंट्रोल करण्यासाठी लगाम, हत्तीला कंट्रोल करण्यासाठी अंकुश असतोय, पण म्हैस ही अतिशय मार्केट असते आणि तिला कंट्रोल करायसाठी नाकामध्ये व्यसन म्हणून एक दोरी घातली जाते. या क्रॉस करून तर ती शांत होते, नाही तर खूप दमवते आणि खूप हाल करते. त्या दोरीला पकडलं की लगेच गप बसते, कारण तिला दुखते नाकामध्ये. पण ते व्यसन घालणं किती अवघड आहे या भागात. आता पुढल्या पहा की रेडी आहे, काय लहान आहे, तिला घालताना आमचं कसा हाल झालं. आणि मग मोठी एक म्हस आहे, मग मोठ्या म्हशीला घालताना तर काय झालं असेल हे त्याच्या पुढल्या भागात. आता पहा डिग्रजच्या कृष्णाकाठची 3 पिकं या भागात. 3 पिकं 10 मिनिटात संपलेले आहेत. पाहत चला, पोहोच राहा, खुश राहा, सुरक्षित राहा. चला. घराच्या राईट मागे बरोबर मित्राच्या शेतात सकाळपारी कोण वैरण तोडाय आलाय बरं. शाळू विकाय काढलाय आणि शाळू वैरण तोडाय. अरे काका आलेत आपल्यासोबत असते ते. काका, तो काका वैरणसाठी घेतला शाळू आहे, पण तो शाळू पूर्णपणे पडलाय. आता त्याची कणसं खराब होण्यापेक्षा कणसं घरला घेऊन जाणार आणि काका त्याच्या भाकरी करणार. भाकरी खायला आम्हाला बोलावं लागते. शाळू काढलाय, भाकरी खायला बोलावं लागते. जरा पडला आहे ना जरा. हा, त्याची पडल्याला हे करलाय. बरोबर चालते. चालू आहे आवरून. होय, 9:30 वाजले. चालते, येऊ का. काकांचा निरोप भेटला, कारण की कामावर जायचं आहे मला. आणि शाळू हे कृष्णाकाठचं पीक नाही मित्रांनो, कारण कृष्णाकाठी पाणी भरपूर आहे आणि शाळू हे सोलापूर साईडचं पीक आहे. आणि जाताना आता इथं आपल्याला दिसेल हे पीक आपलं आहे मित्रांनो, हळद. आता हळद बघा, हळदीचा एक बी टोकला जातो आणि त्याला बाजूला जे फुटले जातात ते इथं पूर्णपणे उकरलंय आणि लोकांकडे तोडून घ्यायचं चालू आहे. त्याला फुटलेल्या मुळ्यासारखं असतात, ते मुळ्या तोडून घेतात आणि ट्रॅक्टर भरून इथं हळद लावली आहे बघा. तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये दिसेल बुट्टीने बघा, या ट्रॉलीमध्ये पूर्णपणे हळद भरलेली आहे. आणि बघा हळद उकरून टाकले आणि प्रत्येकजण तोडून त्याचे हे करतात, कंदमूळ काढतायत हळदीचं. हळद हे कंदमुळामध्ये येते बघा, जमिनीला खाली लागलेलं असते. आता ही मुलं काय करतायत, पाणी न्यालेत भरून. आता हे पाणी कशासाठी, तर प्रेशर कुकरमध्ये घालायला. प्रेशर कुकरमध्ये घालला बॅरल भरून पाणी. होय, कारण की तो प्रेशर कुकर साधा नाही, तो प्रेशर कुकर आहे हळदीचा. इथे बघा इतका मोठा कुकर आहे, याला कुकर म्हटलं जाते. या कुकरमध्ये ती काढलेली हळद शिजवली जाते आणि पुन्हा ती जमिनीवर स्वच्छ जागी पसरली जाते. बघा केवढे मोठे उंडके टाकले जातात. आणि असे कुकरचे घाणे कमी 15 ते 20 काढ लागतील, तेव्हा ती शेताची बऱ्यापैकी निम्मे हळद होऊन जाईल. बघा इकडे कच्ची हळद आहे आणि समोर आहे ती शिजवलेली हळद आहे. आणि पुन्हा वाळल्यानंतर ही हळद अशी दिसते. आणि आमच्या आई इथं आली आहे कामाला आणि मी देखील तिच्यासोबत आलेलो आहे. कामाला नाही, मी मदत म्हणून करणार आहे, मला ब्लॉग करायचा आहे म्हणून. मग मी आपल्या लोकांना मदत करू लागणार आहे तिथं. सांगली ही हळदसाठी प्रसिद्ध आहे. आपली शेती नाहीये, पण आपण शेती असती तर पूर्ण टोटल ब्लॉक केला असता. हळद लावण्यापासून आपल्याला जे दिसेल ते रेकॉर्डिंग आपण करतोय. आता या ठिकाणी इथे पडलेलं राख आहे, या ठिकाणी हळद शिजवलेली आहे आणि पुन्हा इथे ठेवलेली आहे. आता बाजूला रान मला आपले नाना कचऱ्यातून हळद थोडीशी गोळा करून काढतायत, वेस्टेज जायला नको म्हणून. येलो गोल्ड, येलो सोना, येलो हळद काढा गोळा करून. आता या हळकुंडावर असलेलं पॉलिश मशीन आलेलं आहे. ही पॉलिश मशीन काय करते, हळकुंडावरील सर्व कचरा काढते. तुम्ही लग्नामध्ये पाहिला असाल, जे हळकुंड मिळते हातावर बांधते ते नवरा बायकोच्या, ते हळकुंड यातनंच म्हणजे पॉलिश मशीन मधून निघते. पीठ करायच्या अगोदर ते हळकुंड असते, पुन्हा पीठ केल्यानंतर त्याची हळद होते. आता ही पॉलिश मशीन बघा, टाकल्यानंतर हळदीचा सगळा धुळा उडेल. हे बघा, कारण की येल्लो सिटी सांगली आहे आणि हळदीचं पीक सांगलीमध्ये घेतलं जाते. चप्पल काढ घे, चप्पल आधी चप्पल काढता, चप्पल काढता. हळद आहे, गोल्ड आहे. वत जा ते एक पाठ धरून वत, लगी मी हे करतो, लगी लागतो कामाला. मी धर वत, हळद वत, गोल फिरवायचा. ओके. बाकीचे कामगार हे 300 रुपये मजुरीनं कामाला होते. 3 तासाला 300 रुपये. मी म्हटलं नाना मला काय पगार नको, पण मी हळदीचा व्हिडिओ मला पूर्ण करणार आहे, आता मी लगेच जाणार आहे. मी देखील मदत करू लागलो. अरे काका कसे बघायला बघा, गावाकडे मोबाईल काढायला लोक टावकारून बघतात. तर आपण काय सुट्टी दिली नाही मित्रांनो. भराभर हळद भरली आहे बघा. हळदीचे बोंडे आहेत गोल गोल गोल
गोल म्हणण्यापेक्षा असे लांबडे जरा थोडेसे तिरकट असे उबडधोबड होते, टेढा आहे पर मेरा आहे सारखे. आणि ते आता घेतो दोन्ही बाजूला भरले. एक बाजूला एक जापताय, दुसऱ्या बाजूला दबताय. मी 2 खाणे आहेत त्याला, दोन्ही खाण्यात भरायचं आहे. आणि मी खूप फुल्ल मदत केली आहे मित्रांनो. पूर्ण असा पिवळा झालो आणि आता हे फिरवायचं चालू आहे बघा. हे फिरल्यामुळे पिवळं जे निघाय ते धूळ निघून चालल्या हळदीची आणि प्युअर हळकुंड आत राहणार आता. या ट्रॅक्टरपासून पॉवर घेतली जाते, कोणत्याही मशीनपासून पॉवर घेतली जाते. अशा प्रकारे हे ट्रॅक्टरपासून कपलिंग जोडून पॉवर करून हे मशीन फिरवलं जाते. आणि एकदा भरल्या होते 1 तास फिरवलं की बघा पुन्हा त्यातून काढल्यानंतर ही पिवळी जर्द अशी गोल्डन हळद निघाली बघा बाहेर. आणि मागे तुम्हाला दिसेल मशीन फिरत असताना. हे आहेत शेतकरी, रानमालक आबा आणि नाना. हळद पॉलिश मशीन. तुम्ही थांबा, आता डिग्रजच्या कृष्णाकाठच्या दुसऱ्या पिकाकडे चाललोय आपण. दुसरं पीक आहे गहू. आता ह्या कच्चा गहू म्हणजे वल्ला गहू आणि वाळला गहू कसा दिसतोय बघा. आता हे आहे मशीन, याला म्हटलं जाते कंबाईन हार्वेस्टर. शेतीमध्ये प्रगत तंत्रज्ञान करण्यासाठी एकमेव उत्पादित झालेलं हे असं साहित्य आहे, कारण की दुसरं आधुनिक कुठलं साहित्य उपलब्ध नाहीये. आणि गहू काढण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात हे वापरलं जाते. हे पहा सध्या चालू झालं आहे कंबाईन हार्वेस्टरवर ट्रॅक्टरची पॉवर घेऊन रोटर असते. आणि या ठिकाणी हा कंबाईन हार्वेस्टर ऑपरेट कराय वर बसला माणूस खाली उतरत आहे बघा. या ठिकाणी मी विचारलं, काका जरा गहू थोडासा कच्चा दिसालाय, मग तुम्ही लगेच का काढायला लागलाय? म्हटलं उतारा कमी पडला पडून दे, एखादं पोतं कमी होईल, पण जर चुकून पाऊस पडला तर कसं होईल? हे बघ वारं इथे यायला लागलंय, ढग जमालेत आणि पाऊस पडला की आपलं गव्हाचं पूर्णपणे नुकसान होणार आहे. मग मुलगा आणि दुसरा एक कामगार झाडाखाली उभारले करंजीच्या गार सावलीखाली आणि काकाने चालू केलं कंबाईन हार्वेस्टर सुरू. आता काढला जाणार गहू. दाढी कशी आपली करली जाते चेहऱ्याची, तसं दाढी केल्या की ते मशीन कातरत कातरत बरोबर गव्हाच्या लोंब्या उचलते आणि पुन्हा मळणी करून तिथेच मागे भुसकट टाकून देते, म्हणजे कचरा टाकून देते. हे बघा. चला चाललं बघा रोटर. ही साईडला नळी आहे, यातनं बघा बद गहू सोडते. आतमध्ये मळणी देखील करते. हे बघा कचरा पूर्णपणे आत टाकत जाते, कुडा कचरा सगळा, आणि मळणी करून फक्त शुद्ध गहू तेवढा आतला घेते. आणि हे बाजूला नळकांडे आहे, नळकांडी नुसता बदा बदा पाणी कसं ओतते ना चमरातनं पाईपमधून, तसं गहू ओततंय ते. आता चला चाललंय हे काढायला. आणि आता पूर्णपणे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे कडपर्यंत जाणार आणि पुन्हा येणार. आणि काढल्यानंतर असं दाढी केल्यानंतर कसे थोडे थोडे थोडके राहतात, अशा प्रकारे ते शिल्लक राहिले. आता शेतकरी काय करतात मित्रांनो, बऱ्यापैकी शेतकरी हे थोडके जाळतात बरं का, कारण ते काड्या पडल्या असतात. खरं म्हणजे जाळायचं नाही मित्रांनो, शेतीचं नुकसान होते, कारण की शेतीमध्ये कृमी वगैरे ते नसतात आणि तेच जमिनीला भुसभुशीत करायचं काम करत असतात. असं जाळायचं नाही. काही लोक बऱ्यापैकी असं जाळून नष्ट करतात आणि पुन्हा सरे हायचं करतात, पण तसं करायचं नाही. आणि काही लोक करतात बघा, हे तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी काय केले. काही लोक डायरेक्ट नांगरून टाकतात. हे बघा अशी थोडकं होती, म्हणजे थोडी थोडी राहिलेली गव्हाची, तर नांगरून टाकायचं आणि पुन्हा ह्याला सरा पडायचा, म्हणजे तेच पुन्हा खत म्हणून होते. हा चांगला उपाय आहे मित्रांनो. सरळ जाळून टाकण्यापेक्षा हा उत्तम उपाय या शेतकऱ्यानं मात्र तसा प्रकार तो केलेला आहे. आता डिग्रजच्या कृष्णाकाठचं दुसरं पीक चाललंय गहू. आणि काकू एक दिसल्या मला. काकू बसा गाडी, तुम्हाला सोडतो. आणि नाही पाऊस पडला वाळू शकतो की पाऊस का नाही? नाही पडणार आहे. गहू पडला की संपले की परत माणसालाच काढा लागते, म्हणजे ह्या मशीन चालत नाही परत. हा पाऊस पडला की मग ह्या मशीन चालत नाही बरोबर. आणि माणसाला काढा, माणसं नाही होता. हे परवडत नाही माणसाला. आणि पहाटे किंवा रात्री काढा लागते मध्ये. पहाटे किंवा रात्री का तर मित्रांनो गव्हाच्या ज्या बिया आहेत ते जास्त पडत नाहीत, कारण की थंड वातावरण थोडं असते आणि आर्द्रता असते वातावरणात. आम्ही लहानपणी मित्रांनो कापाय जायचो आणि याच गव्हातून मालक थोडं गहू कामगारांना, आणि तेच गहू आम्ही चपाती करून खायचो. त्याच गव्हावर आमचं पूर्णपणे जीवन जगले. रात्रीच्या 11 वाजता आम्ही जायचो आणि पहाटे 4ला यायचो. रात्रीचा गहू कापला जातो आणि तोही पौर्णिमेच्या दिवशी बरं का, जास्ती असं, कारण की जरा उजेड असते आणि आर्द्रता देखील असते. आणि कितीतरी वेळा आमची हात कापली गेली असणार, बोट लई वेळा रक्ते त्यावेळेला. काय रडायचो आम्ही. आणि माणसं निवण जीवन त्यावर झालं. आता इथे जो आहे हा हरभरा आहे बरं का मित्रांनो. हरभऱ्यासाठी अजून कुठलंही मशीन तयार झालं नाहीये. गहू आणि हरभरा आम्हाला कधी विकत आणावं लागलं नाही. आई आमचे मजूर असल्यामुळे आम्हाला ते मिळायचं असं कामगारातर्फे. आणि बघा गटली बांधून हे नेलं जातं हरभरा मशीन जवळ. इथं मळणी मशीन आहे आणि तिथे उपणलं जातं. तुम्हाला माहिती आहे तिथे बुसकाट पडतं आणि हरभरा बाजूला केला जातो आणि हरभरा बाजूला काढला जातो. आणि या संदर्भात एक धडा आठवतो. हुजूर ये चना नाही चने की माँ है, उरल्या बोलपडाला माँ म्हणतात, असा एक धडा होता आम्हाला 7वीला असताना. आणि आता हे 70च्या दशकातले आजोबा चाललेत सायकलवरून. बघा किती जुना टेप रेकॉर्डर त्यांच्याकडे. मित्रांनो दूध तर तुम्ही सर्वजण पिताय, पण जनावरे सांभाळताना म्हणजे खास करून म्हैस सांभाळताना ती शांत बसण्यासाठी तिचे नाक टोचले जाते, त्याला व्यसन घालणे म्हणतात. आणि आमच्या सुरुवातीला रेडीला व्यसन घालतानाचा पुढला व्हिडिओ आहे. त्यानंतर म्हशीला पहा कसं हलवतंय, तिचं देखील आणि आपलं देखील.